इंडायसेस म्हणजे काय ते आज आपल्याला बघायचं आहे, प्लस रूल्स ऑफ इंडायसेस काय असतात म्हणजे कोणते असतात ते आज आपल्याला बघायचं आहे. तर रूल्स ऑफ इंडायसेस माहिती करून घेतले तरच आपल्याला इंडायसेसवरचे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. ठीक आहे. तर ॲट फर्स्ट व्हॉट इज मीन बाय इंडायसेस. तर ॲट फर्स्ट आपण काय करूया, एक एक्झाम्पल घेऊया छोटंसं. 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 असं मी लिहिलेलं आहे. ओके. किंवा 5 मल्टिप्लाय बाय 5 यालाच आपण कसं करतो 5 स्क्वेअर म्हणतो. ठीक आहे. किंवा 7 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 7 रेज टू 3. तसंच आता 3ला किती टाईम मी मल्टिप्लाय केलं आहे, तर 1 2 3 4. ओके. 4 टाईम मल्टिप्लाय केलं 3ला, तर 3 हा नंबर खाली लिहिला आणि किती टाईम मल्टिप्लाय केलं ते छोटंसं त्याच्या वरी लिहिलं, डोक्यावर लिहिलं. ओके. तसंच इथं पण केलं होतं. 5ला 2 टाईम मल्टिप्लाय केलं, 2 5च्या डोक्यावर लिहिलं आहे. 7ला 3 टाईम मल्टिप्लाय केलं, 3 7च्या डोक्यावर लिहिलं आहे. ठीक आहे. तर असंच मी काय करते, ए हा एनी नंबर घेते. ओके. एनी रॅशनल नंबर. ओके. रॅशनल नंबर्स म्हणजेच काय, तर एनी नंबर पी अपॉन क्यू इज कॉल्ड रॅशनल नंबर वेअर क्यू इज नॉट इक्वल टू 0 असतो, त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. तर ए मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय ए असं मी किती टाईम्स केलं, एम टाईम्स केलं, एम टाईम्स मल्टिप्लाय केलं. तर याच्याप्रमाणे मला कसं लिहिता येईल, जो नंबर मल्टिप्लाय केला ते आपण खाली लिहिला ए. ठीक आहे. आपण इथं लिहूया थोडंसं मोठं ए. आणि किती टाईम मल्टिप्लाय केलं ते छोटंसं वरी लिहायचं. एम टाईम मल्टिप्लाय केलं मी, एम टाईम मल्टिप्लाय केलं त्याच्यामुळं एम मी इथं वरी लिहिला. तर ए रेस टू एम यालाच आपण इंडायसेस असं म्हणतो. किंवा 3 रेस टू 4 5 रेस टू 2 7 रेस टू 3 असं याला वाचायचं. ठीक आहे. आता ए रेस टू एम हे झालं इंडायसेस. या इंडायसेसमध्ये एला काय म्हणायचं, खाली जो असतो त्याला बेस म्हणायचं नेहमी, आणि वर जो असतो त्याला इंडेक्स म्हणायचं. बेस नेहमी रॅशनल नंबर असतो सहसा, आणि इंडेक्स नॅचरल नंबर्स असतो. ओके. अजून एक एक्झाम्पल घेऊया. 9 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 9 5 टाईम्स केलं. ठीक आहे. तर हे कसं लिहिता येईल, 9 खाली बेस लिहिला आणि 5 टाईम मल्टिप्लाय केलं म्हणून 5 वर लिहिलं. पण 9 बेस झाला आणि 5 त्याचा इंडेक्स झाला. ठीक आहे. आपल्याला रूल्स ऑफ इंडायसेस पाहायचा आहे. तर फर्स्ट रूल आहे इंडायसेसमधला, ज्यावेळेस बेस सेम असतो ए रेस टू एम मल्टिप्लाय बाय ए रेस टू एन असेल. बेस सेम आहे इथे 7 रेस टू 3 मल्टिप्लाय बाय 7 रेस टू 2 आहे. त्यावेळेस हे कसं सॉल्व करायचं. ठीक आहे. तर आता हे आपण इथं करून बघूया. 7 रेस टू 3 म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय 7 3 टाईम्स, आणि 7 रेस टू 2 म्हणजेच किती 7 मल्टिप्लाय बाय 7. मग आता आपला इंडेक्सच्या रूलनुसार जो नंबर मल्टिप्लाय केला तो खाली लिहायचा बेस, आणि किती टाईम मल्टिप्लाय केला आहे 1 2 3 4 5 5 टाईम मल्टिप्लाय केलं हे वरी लिहायचं. ठीक आहे. तर आता हेच आपण डायरेक्टली पण काढू शकतो. त्यालाच आपण रूल बनवून टाकलेला आहे. ज्यावेळेस बेस सेम असेल आणि इंडेक्समध्ये मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळेस बेस सेम येतो, पण इंडेक्सचं मल्टिप्लिकेशन ॲडिशन होतं. ठीक आहे. इथं काय होईल 3 + 2 होईल. ओके. 7 रेस टू 5 येईल. एवढं सगळं करत बसण्यापेक्षा हा रूल फक्त लक्षात ठेवायचा. काय रूल आहे अजून एकदा बघा. ज्यावेळेस बेस सेम असेल आणि इंडेक्समध्ये मल्टिप्लिकेशन साईन असेल त्यावेळेस इंडायसेसची सम होते, बेस तोच राहतो. ए रेस टू एम प्लस एन असं होतं. ठीक आहे. ए रेस टू एम मल्टिप्लाय बाय ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन होतं. आता सेम याच्याच अपोजिट ज्यावेळेस इंडायसेसमध्ये डिव्हिजनचं साईन असतं त्यावेळेस होतं. कसं ते बघा, ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन असेल. आता इथेच बघूया आपण. आता 7 किंवा आपण दुसरा नंबर घेऊया 5 रेस टू 4 डिवायडेड बाय 5 रेस टू 3 घेऊया आपण. ठीक आहे. किंवा इथे थोडासा मोठा नंबर घेऊया 5 रेस टू 5 घेऊया आपण. ओके. आता डिवायडेड बाय आहे म्हणजेच काय असतं हे बघा, यालाच असं लिहिता येतं 5 रेस टू 5 डिवायडेड बाय 5 रेस टू 3 हे असं असतं. ठीक आहे. मग आता यालाच कसं लिहिता येईल
5 म्हणजेच 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5 टाइम्स अपॉन 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5 5 हे वरचं 5 कॅन्सल होईल 3 टाइम्स. वरी काय राहील 5 2 टाइम्स मल्टिप्लाय आहे म्हणून 5^2 राहील. ठीक आहे. तर आता हाच रूल आपल्याला ज्यावेळेस मध्ये डिव्हिजनचं साईन असतं त्यावेळेस काय झालं इथं बघा 5 - 3 झालं इंडेक्समध्ये 5^5 - 3 आलं. ह्या डिव्हिजनच्या साईनमुळे इज इक्वल टू 5^2 आपल्याला डायरेक्ट लिहिता आलं. हा डिव्हिजनचा रूल आहे इंडेक्सचा. मग इंडेक्सचा डिव्हिजनचा काय रूल आहे ज्यावेळेस दोन इंडेक्सेसमध्ये डिव्हिजनचं साईन असेल आणि बेस सेम असणं ही सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे. ज्यावेळेस बेस सेम आहे मध्ये डिव्हिजनचं साईन आहे मग त्यांच्या इंडेक्समध्ये सबट्रॅक्शन होईल a⁻m - n होईल. सोपं आहे लक्षात ठेवायला. मल्टिप्लिकेशन असताना इंडेक्सची सम होते आणि डिव्हिजन असताना इंडेक्सचं सबट्रॅक्शन होतं. ठीक आहे. हा थर्ड रूल आहे ज्यावेळेस a⁻m आणि ह्या ब्रॅकेटचं n असेल फॉर एक्झाम्पल 2^2 3 असेल त्यावेळेस ह्या n मध्ये पण घेता येईल आपल्याला ह्या m बाहेर पण टाकता येईल. ओके असं पण आपल्याला करता येतं किंवा a⁻mn असं पण आपल्याला करता येतं. ठीक आहे. तर हे करेक्ट आहे का आपण जस्ट खात्री करून बघूया. तर 2^2 म्हणजेच काय येतं 4 येतं. 4^3 किती येतं 64 येतं. ओके. मग आता मी काय सांगितलं a⁻n आणि n ला मध्ये घ्या म्हणजे 3 ला मध्ये घ्या 2 ला बाहेर टाका. आता 2^3 किती येईल 8 येईल. (2) 64च येतं. ओके. आणि a⁻mn म्हणजे 2^2 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू करून बघा. तर 2 इथे येईल 6 येईल. 2^6 म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. ओके असं 6 टाईम. ओके. तर यांचं मल्टिप्लिकेशन 8 येईल आणि याचं पण मल्टिप्लिकेशन 8 येईल. 8 मल्टिप्लाय बाय 8 64च येईल. तर ॲन्सर सेमच येतं. रूल आहे a⁻m ब्रॅकेट आहे. तर काय ह्या ब्रॅकेटच्या बाहेरच्या ला आपण मध्ये घेतलं ब्रॅकेटच्या आणि ब्रॅकेटमधल्या यांना बाहेर टाकले इंडेक्सला. ओके. आणि आपण यांना दोघांना बाहेर पण काढू शकतो. हा रूल नंबर 3 आहे आपला. ओके. रूल नंबर 4 आपला हा आहे a मल्टिप्लाय बाय b इन ब्रॅकेट जर m असेल तर हा जो इंडेक्स आहे इथं मला मल्टिप्लिकेशनच साईन पाहिजे पण. ओके. a+b असं असेल किंवा a-b असेल तर हा रूल यूजफुल नाही आहे. ओके. इथं मध्ये मल्टिप्लिकेशनच साईन पाहिजे एवढं लक्षात ठेवा. ओके. खूप मुलं a⁻m प्लस a⁻n असेल तरी पण a⁻m प्लस n असं करतात. तर हे नेहमी इथं मध्ये कोणतं साईन आहे इंडेक्सचं ते लक्ष द्यायचं. इथं मध्ये जर ॲडिशनचं साईन असेल तर हा रूल आपल्याला यूज करता येणार नाही. मध्ये मल्टिप्लिकेशनचा साईन पाहिजे. ओके. तर यालाच आपल्याला असं लिहितं a⁻m मल्टिप्लाय बाय b⁻m. ओके. म्हणजेच 2 मल्टिप्लाय बाय 3 जर 5 असतं तर 2^5 होणार मल्टिप्लाय बाय 3^5 होणार. ओके. सेमच डिव्हिजनसाठी म्हणजेच a/b�m किंवा a/b लाच कसं लिहितो आपण a/b�m. ओके. दोन्ही सेमच आहेत. तर याला कसं लिहिता येईल हे बघा a⁻m/b⁻m असं आपल्याला लिहिता येईल किंवा a⁻m डिवायडेड बाय b⁻m. ओके. याचं आपल्याला असं होईल. ओके. तर हा होता आपला रूल नंबर 5. ओके. पण लक्ष करायचं मध्ये मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनचं साईनमध्ये पाहिजे. ओके. रूल नंबर 6 एकदम लक्षात ठेवायला इझी आहे. जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. ओके. a⁻0 फॉर एक्झाम्पल आता 2^0 ची व्हॅल्यू 1च येणार. ओके. 2^1 ची व्हॅल्यू 2 येते आणि 2^2 ची व्हॅल्यू 4 येते. ओके. त्याच्यामुळे 2^0 म्हणजे 1च येते. तो नंबर किती पण मोठा नंबर असू दे. फॉर एक्झाम्पल आता 4, 5, 3^0 असेल तर त्याचे पण ॲन्सर 1च येतं. ओके. कोणताही नंबर घ्या 10,000
रेज टू 0 इज इक्वल टू 1च येतं. तर हे एकदम इझी रूल आहे लक्षात ठेवायला. ओके, आता रूल नंबर 7. तर रूल नंबर 7 काय आहे, ए रेज टू जर -5 असेल तर त्यालाच आपल्याला असं लिहिता येतं 1/a रेज टू +5. ओके, म्हणजेच 3 रेज टू -5 असेल. तर याला इथं तर -5 मी एक्झाम्पल दिलं, ए रेज टू -m असेल तर त्यालाच कसं येतं 1/a रेज टू m. ओके, हा आपला रूल आहे. तसंच आता 3 रेज टू -5 जर असेल तर त्यालाच 1/3 रेज टू 5 आपल्याला लिहिता येतं. नेहमी आपण 10च्या बाबतीत असंच करतो. ओके, म्हणजे ते डेसिमलमध्ये नेहमी यूज करतात बघा. 100ला आपण कसं लिहितो 10 रेज टू 2 लिहितो. ओके, आणि 10 रेज टू -2लाच काय लिहितो 1/100 लिहितो. ओके, तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. 10 रेज टू -3 म्हणजेच 1/1000. ओके, 1000 किंवा 1/10 रेज टू +3, 1/10 रेज टू इथं 2 येईल. ओके, तर हे असं येईल. ओके, किती पण मोठा नंबर असू दे, खाली जर आला तर तो प्लस होईल, किंवा याच्या जर उलट असेल, खाली आपलं निगेटिव्ह आपण असं लिहिलं 1/3 रेज टू -5 असेल तर यालाच कसं लिहिल 3 रेज टू 5 येईल. ओके, वर येऊन तो नंबर प्लस होईल. हा आपला रूल नंबर 7. आत्ताच आपण बघितलं की 10 रेज टू -2 म्हणजेच 1/100 आणि 100 इज इक्वल टू 10 रेज टू 2. ओके, आता यात काय विशेष आहे तर आता याचा यूज आपल्याला ज्यावेळेस आपल्याला मोठमोठे नंबर्स लिहायचे असतील ना त्यावेळेस आपण याचा यूज करतो. 10 रेज टू 2 किंवा 1/10 रेज टू -2, 1/10 रेज टू -10. ओके, या सगळ्या नंबर्सचा यूज मोठमोठे नंबर्स लिहायचे असतील. फॉर एक्झाम्पल, आता आपल्या अर्थचं सनपासूनचं डिस्टन्स किती आहे तर ते खूप लांबवर आहे, पण त्यावेळेस ते जे डिस्टन्स लिहितात त्यावेळेस तो नंबर मल्टिप्लाय बाय 10 रेज टू ओके असं काहीतरी लिहून घेतात. आता फॉर एक्झाम्पल, आता असा मोठा नंबर आहे 3 4 5 6 0 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 0. ओके, असा एवढा मोठा नंबर आहे. तर या नंबरला लिहायचं कसं, तर आता याला कन्वर्ट करायचं. आता हे किती झिरो आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 3456 मल्टिप्लाय बाय 10 रेज टू 9 येईल. ओके, असं आपल्याला लिहिता येईल. म्हणजे हा नंबर लिहायचा आणि वाचायचा पण आपल्याला सोपं होऊन जातं. असंच आता डेसिमलमध्ये असं 0.00000004 आहे. ओके, तर या नंबरला कसं लिहायचं, आता 0.00000004 म्हणजेच की हे बघा डेसिमलमध्ये कन्वर्ट करताना आपण काय करतो, याला जर डेसिमल काढायचं तर 4 याच्यावरचे 0 काउंट करतो 1 2 3 4 5 6. ओके, 10 वर किती 6 0. ओके, 1 2 3 4 5 6. ओके, आता याला हे वर येऊन काय होईल, किंवा आधी आपण स्टेप बाय स्टेप करूया. 10 रेज टू 6 येईल. ओके, आता याला वर येऊन काय होईल मग 1 2 3 4 5 6. ओके, 6 नंबर बरोबर आहे आपलं. 4 मल्टिप्लाय बाय 10 रेज टू -6. असे मोठमोठे डेसिमल नंबर लिहिण्यासाठी आणि मोठमोठे आपले जे डेसिमल नंबर्स नाही आहेत पण त्याच्यामध्ये आपल्याला खूप लांबचं डिस्टन्स आहे त्यासाठी आपल्याला हे एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर्स आपण यूज करतो. ठीक आहे, तर आज आपण व्हॉट इज मीन बाय इंडायसेस बघितले, रूल्स ऑफ इंडायसेस बघितले. ठीक आहे.